प्रेक्षको नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे जुन्नर विधानसभा निवडणुकीमध्ये जे 2024ला झालेल्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारायणगाव या ठिकाणी आले. त्यावेळी शरददादा त्यांच्या व्यासपीठावर गेले. आता त्यांनी पक्षात प्रवेश केला नाही केला त्याच्यावर वेगवेगळी चर्चा सुरू आहे. शरददादा सोनवणे अपक्ष निवडून आल्यानंतर शिवसेना पक्षात गेले म्हणून निर्दलीय निवडून आलेली व्यक्ती कुठल्याही राजकीय पक्षामध्ये गेली तर त्याचं विधानसभा सदस्यत्व कायदेशीर रद्द होतं असं विजयराव कुऱ्हाडे यांचा दावा आहे. अर्थात हा दावा करताना त्यांनी इतरही काही राज्यातले त्याच्यामध्ये दाखले जोडलेले असतील. आता जुन्नर तालुक्यासाठी ही बातमी तशी शॉकिंग आहे, ब्रेकिंग आहे. नेमकं यामागचं कारण काय आहे, कायद्यात तरतूद काय आहे, शरददादा सोनवणे खरोखर शिवसेनेत गेले का शिवसेनेच्या व्यासपीठावर गेले. पण एक निश्चित आहे, शरददादा पूर्वी म्हणायचे मी शिवसेनेत आहे. तर तो आता मधल्या काळामध्ये ते असं म्हणतायत मी या सरकारचा शिवसेनेचा सहयोगी सदस्य आहे. शिवसेना वाढवायची असेल तर शिवसेनेचे तालुका प्रमुख वाढवतील. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा. आणि विजयराव कुऱ्हाडेंनी शरददादा सोनवणे अपक्ष निवडून आल्यानंतर शिवसेना पक्षात गेले असं ते जे म्हणतायत आणि मग त्यांची आमदारकी कशी जाऊ शकते किंवा त्यांची हरकत नेमकी काय आहे आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. विजयराव नमस्कार. नमस्ते वाणी साहेब. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आले. 2024च्या निवडणुकीमध्ये अगदी जी लढाई आपण पाहिली म्हणजे अतुल बेनके, सत्यशील शेरकर आणि सत्यशील दादा. जे अतुल बेनके अगदी टॉपला होते, पवारसाहेबांची साथ होती म्हणून सत्यशीलदादा शेरकर सुद्धा पुढे गेले होते. शरददादा सोनवणे अपक्ष म्हणून निवडून येतील का नाही अशा प्रकारची राजकीय लोकांना शंका होती. सर्वसामान्य माणसं म्हणायची शरददादा सोनवणे विजयी होते. अपक्ष निवडून आले. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना राजुरीला न्यायला विमान पाठवलं. हेलिकॉप्टर विमान पाठवलं. ते मुंबईला गेले. ते म्हणाले आता मी मंत्रिपदच घेऊन येईल. ठीक आहे, दुर्दैवाने राजकारणामध्ये काहीतरी सगळ्यांनाच ॲडजस्ट करणं शक्य होत नाही. मंत्री नाही होऊ शकले. आपल्या तालुक्याच्या दृष्टीने सुद्धा आपला तसं आपण दुर्दैवच आहे. आता प्रश्न असा आहे, शरददादा सोनवणे अपक्ष निवडून आल्यानंतर राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यांपूर्वी नारायणगावला आले. शरददादा सोनवणे, देवराम लांडे काही इतर काही मंडळी शिवसेना पक्षामध्ये त्यांचा जाहीर प्रवेश अशा प्रकारच्या जाहिराती लागल्या, फ्लेक्स लागला. शरददादा सोनवणे त्यांच्या व्यासपीठावर गेले, हातामध्ये झेंडा घेतला किंवा पुढे काय काय ते एकनाथ शिंदेंना आय लव्ह यू म्हणाले. सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता नेमकं तुमचं ऑब्जेक्शन काय आहे आणि कायदा काय सांगतो. हे बा वाणी साहेब, आता तुम्ही सुद्धा असं थोडं स्पष्ट बोलताय प्रवेशाबाबत. तुमच्या चॅनलची बातमी पुराव्यादाखल आम्ही सुद्धा पिटिशनमध्ये जोडलेली आहे. तुमचं जे काही चॅनलने जे दाखवलं, राष्ट्रीय माध्यमं असतील किंवा वृत्तवाहिन्या असतील किंवा राज्यातल्या वृत्तवाहिन्या असतील, या सगळ्या ती बातमी झळकली. सगळ्या बातम्यांचे दाखले, त्या लिंक, त्यांचं ट्रान्सलेशन, त्यांचं ऑथेंटिकेशन, त्यांचं सर्टिफिकेशन हे सगळं करून आपण पुराव्यादाखल त्या पिटिशनमध्ये आपण तक्रार अर्जामध्ये दाखल केलेलं आहे. त्याची कॉपी त्यांनासुद्धा गेलेली आहे. मुळात हा विषय काय मी कधी आजपर्यंत काढला नाही. सबज्युडिस मॅटर सुरुवात कायदा काय सांगतो माझी पण भूमिका सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणता की कसं झालं, तर तुम्ही याला पुष्टी देऊ शकता का त्यांनी प्रवेश केला नाही. पक्षात प्रवेश केला असं मी म्हणू शकत नाही. जे दिसलं ते आम्ही दाखवलं. तुम्ही जे दिसलं जे दाखवलं त्याच्यामध्ये प्रवेश होता का नव्हता. कसं आहे, शरददादा सोनवणेंनी हातामध्ये भगवा झेंडा घेतला, गळ्यामध्ये भगवी शाल घातली, म्हणजे याचा अर्थ जे दिसलंय ते आम्ही दाखवलंय. आता ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय का नाही केलाय, त्यांनी पक्षाकडे सभासदत्व मागितलंय का नाही मागितलंय, शिवसेना पक्षाने त्यांना पक्षात घेतलंय का नाही त्या नेत्यांनी, हे शरद सोनवणे आणि त्यांच्या नेत्यांना माहिती किंवा तुम्हाला माहिती. आता मला माहिती ह्या मी तुम्हाला एकच फक्त आवाज आणि कार्यक्रम तुम्ही जो लाईव्ह केला आहे तो तुम्हाला फक्त दाखवतो. म्हणजे मी जे दाखवेल ते खोटं आहे का खरं आहे मला. शिवभक्त शरददादा सोनवणे आपला माणूस आदर किल्ले शिवनेरीचे अपक्ष आमदार हे जे निवेदक वाक्य वापरतायत आपल्या जुन्नर
म्हणजे तालुक्याचे तुम्ही मला समजावून सांगा. अपक्ष आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार शिलेदार आपला माणूस माणूस आदरणीय शिवभक्त शरददादा सोनवणे यांचा प्रथमतः या ठिकाणी प्रवेश होतोय. हा यांचा प्रवेश होतोय. आणि तो प्रवेश कसा झाला ते बघा. सन्माननीय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, निवडणूक आयोगाने दिलेला त्यांना पक्ष आहे आणि ते त्यांच्या गळ्यामध्ये पक्षाची शाल घालतात. हे बघा, शिवसेना पक्षाची शाल आहे. अच्छा, कसं आणि हे आहे बघा, आणि हा झेंडा बघा. प्रश्न असा आहे, ऐका, म्हणजे मला असं म्हणायचं, हे जे वृत्तवाहिन्यांनी दाखवलं, मग हे आता ते काय म्हणतात बघा, मी झेंडा हाती घेतलाय, त्यावर ते भाष्य काय करतात ऐका. शरददादा सोनवणेंच्या गळ्यामध्ये शिवसेना पक्षाचा पट्टा आहे, त्यांच्या हातामध्ये भगवा झेंडा आहे. हे बघा ऐका, हा झेंडा माझ्या हातात दिला आपल्या सर्वांच्या साक्षी पक्षाचा दिलाय झेंडा, पक्षाच्या हातात दिलाय. अच्छा, धनुष्यबाणची नाही हातात घेणार ना. तुम्ही हातात घ्याल का? म्हणजे मी प्रवेश केला, तुम्ही प्रवेश करा सगळेजण. हिंदुत्व आणि मी शिवसेना पक्षात आता प्रवेश केला असं ते म्हणाले नाही. हा मेळावा सभा पक्षात प्रवेश होतोय असं निवेदक सांगतो. आणि ते निवेदक जो त्यांचं सांगतो ना, कसं आहे, मी शरद सोनवणे यांची वकिली करत नाही. माझं म्हणणं आहे, निवेदक तुम्ही काय पक्षात सांगतो, प्रवेश केला सर, नसेल तसं वकील तुम्ही साहेब, क्लेरिफाय करा तिकडे वकील ना. साहेब, माझी विनंती अशी आहे, काय ते सिस्टमने जे काय होईल ते होईल. शरददादा सोनवणे यांच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा पट्टा आहेच, त्यांच्या हातामध्ये भगवा झेंड्याचं ते दांडकं आहेच. बरोबर, जे आहे ते आहे. परंतु मी शिवसेना पक्षामध्ये आज प्रवेश करतोय असं त्या व्हिडिओमध्ये ते म्हणालेले नाहीत. आता व्हिडिओ आपण अनेक मार्केटमध्ये पाहतो, ते कसे बनवले जातात, त्याला काय काय केलं जातं, हे तुम्हालाही माहिती आहे, अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. आपण मुद्द्यावर येऊ. आता त्यांच्या भाषणातलं वाक्य तुम्हाला सांगतो. त्यांचं जे भाषण आहे त्याचं वाक्य आपण इथं सगळं भाषण त्यांचं प्रत्येकी टाईप करून आपण ते सगळं सर्टिफाईड करून सगळं केलेलं आहे. आता ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत ना, याच्यामध्ये त्यांचं जे वर्डिंग आहे, त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे भाषण आहे, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण असेल आणि नंतर त्यांचं भाषण बघा ते काय म्हणतात. हां, तर हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. अनेकांनी म्हणजे अनेकांचं झालं त्याच्यामध्ये प्रवेश. त्याच्यामध्ये ते वाचलं तर त्याचे वाक्य आता मला इथे सापडत नाही, पण त्यांनी प्रवेशाबाबत जे त्यांच्या भाषणामध्ये विधान केले ते त्या भाषणामध्ये आहे. माझं मग एकच म्हणणं आहे, त्यांनी प्रवेश केला नसेल, ते सिद्ध करू शकले तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. कायदा हा भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये सगळ्यांना कायदा मोठं नाही, अगदी बरोबर, हे वास्तव आहे. अगदी बरोबर. प्रश्न असा आहे की इतर ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं, काही अपक्ष आमदार इतर राजकीय पक्षामध्ये जातात किंवा एखादा पक्ष काही ठराविक संख्या घेऊन दुसऱ्या पक्षामध्ये जातो. उदाहरणार्थ एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी तो विषय वेगळा आहे. तो विषय वेगळा आहे. नेमका काय? हा विषय नेमका स्पेसिफिक अपक्ष निर्दलीय विधानसभा सदस्याकरता लागू होणाऱ्या निरर्हतेच्या अपात्रतेच्या अटी आणि शर्तीमधला तो विषय आहे. पार्टी मर्जर असेल, टू थर्ड पार्टी घेऊन लोक गेले असतील किंवा पार्टी हायजॅक केली आता समजा नव्यानं, काय झालं असेल, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट नव्याने गाईडलाईन देईल. पण जो सेक्शन अमेंड झाला आहे शेड्यूल 10 मध्ये, त्याच्यामध्ये काही सुधारणा आलेल्या आहेत, ज्या काही बदल आलेले आहेत, त्याच्यामध्ये अपक्ष आमदाराची निवडून आल्यानंतरची काय पात्रता आणि अपात्रतेबाबतच्या अटी आणि शर्ती आहेत त्याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक गाईडलाईन आहे. स्पेसिफिक पर्टिक्युलरली त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही पक्षात तो सामील झाला तर अपात्रता निश्चित आहे. माझं म्हणणं काय, त्यांना वाव आहे अजून कोर्टामध्ये की त्यांनी प्रवेश केला नाही हे त्यांनी सिद्ध करावं. ते आम्ही लोकांनी वकीलपत्र तुम्ही घेणार नाही ना, मी पिटिशनर आहे ना, मी तर अर्जदार आहे, मला असं म्हणता येणार नाही. त्यांच्याकडे अनेक वकील लोक त्या ठिकाणी, आमचे सगळे सहकारी त्या ठिकाणी लढू शकतात. त्या ठिकाणी तर प्रत्येकाला तो न्यायिक अधिकार आहे. तो भागच नाही आपला, तो मुद्दाच नाही चर्चेचा आपला. माझं म्हणणं एवढंच आहे की मी या प्रकरणावरती कुठेही न्यायप्रविष्ट बाब असेल, सबज्युडिशियल मॅटर असेल तर त्यामध्ये कायद्याने त्यामध्ये निर्णय होणार आहे. मी छाती ठोकून त्या ठिकाणी काही गोष्टी माध्यमांसमोर येऊन सांगू लागलो किंवा त्यांनी तो विषय माध्यमांसमोर ओपन करून त्या अनुषंगाने नको ती टीका केली. 58 मिनिटांचा क्लिप त्यांच्या तयार झाल्या भाषणाच्या. म्हणजे एक धागा जोडून काय माणूस बोलतो, काय बोलतो, म्हणजे ते बोलताना त्यांना याचं भान राहत नाही की ते वास्तव्य आणि वास्तव यातला फरक त्या माणसाला कळत नाही. वास्तव्य म्हणजे राहणं, निवास करणं, वास्तव म्हणजे वस्तुस्थिती. त्यांचा अनेक शब्द हे वास्तव्य आहे, हे वास्तव्य आहे. परिस्थिती म्हणजे वास्तव, वास्तव्य म्हणजे तुम्ही कुठे निवास, त्यांनी भाषेचा अभ्यास थोडा केला पाहिजे. त्यांचं एक वाक्य तुम्ही सलग लिहा आणि ते वाचा.
या राज्याच्या पटलावर या इकडं त्या तिकडं इकडं काय ते अशी वाक्य लांब पल्लेदार वाक्य अशी काहीतरी तुमचं प्रबोध objection त्यांच्या करण्याकरता भाषणावर आहे सांगतो काय? तुम्हाला. या सबज्युडिस मॅटर असताना त्यांनी माध्यमांसमोर येऊन हे बोलणं अजिबात अपेक्षित नाही. ही प्रतिक्रिया देत असताना स्पेसिफिक विषयावर बोलायला हवं होतं. माझ्यावर अपत्र संदर्भात दाखल केलेलं आहे, त्याबाबत मी न्यायिक लढाई माझी लढेन, विषय संपला. ह्याच्या पलीकडं कोण काय कसं अर्जदार त्याला कसं ठरवायचं, तो कसा वाईट आहे. मुळात हा भारतीय संविधानानं लोकशाहीमध्ये आपल्याला भारतीय नागरिक म्हणून दिलेला अधिकार आहे. जन्मत तुमच्या बाजूनं असेल तर तुम्ही आणखी 10 वेळा आमदार व्हाल. आमचं काहीच म्हणणं नाही. मी तुमच्या आमदारकीचा स्पर्धक पण नाही. त्याचे स्पर्धक त्यांचे जे असतील कोणी ते त्यांच्याकडे पाहतील या प्रकरणाकडे. पण त्यांचे समर्थक जे अतिशय खालच्या आणि घाणेरड्या भाषेमध्ये माझ्यावर टीका टिप्पणी करतात, कमेंट करतात, त्यांची जाणीव झाली पाहिजे की तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये आहात, कोणाच्या प्रभावाखाली आहात, कोणाच्या विचाराखाली आहात. टीका तर तर होतच राहा ना राहते. तुम्ही. नाही राहा. पण कायदेशीर जे काही आम्ही मांडलंय त्याला तुम्ही कायदेशीर डिनाय करा. तुम्ही माझ्यावर आकपाकड करून तुमचं काही सिद्ध करता तुम्हाला येणार आहे का? नाही. आणि तुमच्या विरोधामध्ये कोणी जाऊच नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही हुकुमशाही राज्यात राहत नाहीत, तुम्ही लोकशाहीमध्ये राहता. त्यामुळे मला जे काही अभ्यास मला वाटायला आला, मी जे काही वाचलं, मला जे पटलं ते मी माझ्या पद्धतीने दाखल केलं. दाखल करताना कुठलं गावगाव केलं नाही, दाखल झाल्यानंतर गावगाव केलं नाही, 2 नोटीस आल्यानंतर सुद्धा मी माध्यमांना कुठं बोललो नाही. जर मी ह्या सगळे संकेत कायदेशीर पाळलेले आहे तर तुम्ही याचा गवगव करून तुमची नको ती परिस्थिती तुम्ही का मिळवताय? तुम्ही चांगली कामं हातामध्ये घेतली असती. तुम्ही जर विधानसभेच्या अध्यक्षांकडे या संदर्भामध्ये तक्रार केली, त्यांना त्याचं नोटीस गेलंय, तर त्यांनी ते माध्यमांना सांगितलं तर चुकलं काय? नोटीस गेलं सांगू देत ना, माझ्या विरुद्ध असं दाखल झाली सांगू देत. पण त्यानंतर त्यांची जी काही टोलेबाजी आहे राजकीय, ती ह्या मॅटरमध्ये अपेक्षित नाहीये ना. तुम्ही नको त्या म्हणजे विषयांना आतमध्ये ओढताय. असं आहे विजयराव, ते कायदेशीर फाईट देतीलच. प्रश्न असा आहे, ते पॉलिटिकल पर्सन आहे, हो. ते त्यांची बाजू माध्यमांसमोर मांडणार, त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणार. हो. दुर्दैवाने माझी आमदारकी गेली तर पुढच्या आमदारकीला मी जास्त मताने निवडून येणार, असं ते म्हणू शकतात ना. लोकशाही आहे. तुम्ही तुमच्याविषयी सांगा ना. मग तुम्ही इतरांना पाण्यात पाहता, इतरांची तुम्ही सगळी तुलना करत राहता, त्याच्यामध्ये अर्जदाराला पिटिशनरला तुम्ही काहीतरी प्रभावाखाली घेण्याचा प्रयत्न करता किंवा काही चर्चा करता या विषयावर. करू नका ना. तुम्ही सांगा की कुठील कारस्थान राजकीय माझ्या विरोधात रचलंय, ह्यांनी रचलंय, त्यांनी रचलंय, 3 नंबरला गेले, 4 नंबरला गेले, अमकं झालं तर हे कशाला तुम्ही सांगताय? ऐका, जे व्यक्ती आपल्या विरोधामध्ये काहीतरी करते त्यांच्याबद्दल त्यांनी खूप चांगलं बोलावं अशी अपेक्षा आहे. मला सांगा, आंबेगाव तालुक्यामध्ये डुप्लिकेट देवता निकम उभे होते. रोहित आरार पाटलांच्या एकच नाव आहे. ऐका रोहित आरार पाटलांच्या मतदारसंघामध्ये असे 2 रोहित पाटील उभे होते. महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी रोहित पवारांच्या विरोधामध्ये असे 10 रोहित पवार उभे होते. उदाहरणार्थ ह्याचं भांडवल करायची काय गरज आहे ना. राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग आहे. स्ट्रॅटेजीचा भाग आहे. ज्याने त्यांनी सोप्या भाषेमध्ये रणनीती. हा रणनीतीचा भाग आहे. तुमची मतं कमी, काही लोक त्याच्यामध्ये राजकारणात जिंकून येण्याकरता सगळे प्रकार वापरतात. तर तुम्ही काही फार सज्जन आहेत आणि ते वापरत नाहीत असं समजण्याचं कारण आहे. तुम्ही पण खोट्या वल्गना करून लोकांना बोलवलेलं आहे. तुम्ही का भरपूर आंदोलनं केली आणि त्याच्यामध्ये लोकांना आश्वासन देऊन सगळं त्याच्यामध्ये काही घडलेलं नाही फक्त आतापर्यंत. शरद सोनवणेच करतात, बाकीचे नाही. मी काय म्हणतो, राजकारणामध्ये राजकीय पद्धतीने पुढे जावं, कोणी कशाचं किती भांडवल करावं हा ज्याचा त्याचा भाग आहे. सर्टिफिकेट फक्त शरद सोनवणेंना. नाही, मी कोणाला व्यक्तिगत नाही सांगत आहे, इन जनरल सांगतोय. ह्या केसचा राजकारणाशी तुम्ही जोडणं हे अतिशय म्हणजे मला याची कीव येते की तुम्ही कायदेशीर विषय कायदेशीर भाषेने मार्गी लावा. कायदेशीर भाषेने मांडा. तुम्ही याला पब्लिक करू नका. मला अजिबात हवं नाही याच्यावर काही चर्चा करण्याची. म्हणजे अगदी तुम्ही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात. ऑफकोर्स ते या पॉलिटिकल याच्यामध्ये हे करतायत. आता ते विधानसभा अध्यक्षांनी 11व्या महिन्यामध्ये 11 तारखेला मागच्या महिन्यामध्ये, नंतर आता 5-7 तारखेला या महिन्यामध्ये मी ऍडमिट कुठल्या महिन्यात झाले? आय थिंक 5व्या महिन्यामध्ये मी ऍडमिट झालो याच्यामध्ये. मे महिन्यात. मे महिन्यात 15 तारखेला. त्यांना पहिलं नोटीस कोणाच्या सहीनं आलं? विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीनं त्यांचे सेक्रेटरी जे आहेत त्यांनी ते नोटीस इश्यू केलं 11 जुलैला. 11 जुलै. हां, 1 महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे व्हॅकेशन होत्या मधल्या काळात मला वाटतं, त्यामुळे ते लेट झालं असेल. पण खूप तसं तातडीनं त्याप्रमाणे आलं. दुसरं नोटीस त्यांना आता आलं 7 जुलै. आता मध्ये 11 जूनला आलं पहिलं आणि 7 जुलैला आलं. सांगा, कारण तुम्ही त्याचे 11 जूनला आलं. पहिलं 11 जूनला पहिलं नोटीस आलं. 11/6ला आलं. नंतर ते 7 जुलैला आलं. 7 जुलैला. 7 जुलैला असं सांगितलं आलं की तुम्ही अद्याप याच्यावर कुठलंही तुमचं म्हणणं मांडलेलं नाही, तर याच्या बाबतीमध्ये तुम्हाला तात्काळ तुम्ही तुमचं सबमिशन करा. ही नोटीस काय मी मला काही सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही विचारता म्हणून. त्यांनी त्यांचं
इंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये नोटीस बघून इंटरप्रिट काय करावं, काय बाजू मांडावी, त्यांना अधिकार आहे ते मांडण्याचा. सुनावणीचा बोर्ड लागेल, सुनावण्या होतील, 1 नाही 2 होतील, साक्षीदार तपासले जातील, वेळ जाईल, निकाल 5 वर्षांनी लागेल, 1 वर्षाने लागेल, 1 महिन्यात लागेल, व्हॉट एव्हर इट मे बी, काय लागेल दॅट मॅटर इज सब ज्युडिस मॅटर. त्या एवढं हापून जाण्याची काही गरज नव्हती. म्हणजे उद्या आम्ही दाखल केलं तर आम्ही त्या कायद्यामध्ये काम करताना, अभ्यास करताना वाटतं आपल्याला की याच्यामध्ये यांच्या बाबतीमध्ये कायदेशीर ही फार मोठी गंभीर बाब आहे, हे मला वाटते. म्हणजे विधिमंडळामध्ये कायदे करणारी माणसं जर कायद्याचं उल्लंघन करत असतील तो वेगळा संशोधनाचा भाग आहे. मला फक्त त्या पदावर बसायची हौस आहे. पदाचा अभ्यास कुठे मी केलाय? प्रश्न माझा समजून घ्या. कळलं मला. तुमची जी मंडळ पदावर बसताना सभागृहामध्ये असतात, कायदा मंडळाचे कायदा सदस्य आहात, बनवतात. कायदा मंडळात तुम्ही सदस्य आहात, विधानमंडळात तुम्ही सदस्य आहात, आणि तुम्हाला अपक्ष निवडून आल्यानंतरची घ्यावयाची काळजी ह्याची तुम्हाला जाणीव नसेल तर मला वाटतं याच्यात दुर्दैव दुसरं कोणतं नाही. आणि मग याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये स्पेसिफिक काही गाईडलाईन, काही सायटेशन आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये अशा अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टानं अगदी पॅरलल रेशोमध्ये ऑर्डर पास केलेले आहेत. आम्हाला त्या ऑर्डर फक्त जोडायचे आहेत की दिस मॅटर इज पॅरलल टू दिस मॅटर. इन दिस मॅटर द सुप्रीम कोर्ट हॅज बिन पास एन ऑर्डर. ही आणि ही बघा. मग राज्याचे अनेक वर्ष मंत्री राहिले, काही वर्ष मुख्यमंत्री राहिले, आता ते विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांच्या ही बाब लक्षात नाही आली. त्यांचा दौरा मी शासकीय जोडला आहे बघा. तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये पिटिशनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये लिटरली मुख्यमंत्र्यांचा दौराच तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे यांनी इकडे येताना दौऱ्यामध्ये स्पेसिफिक उल्लेख आहे. हे बघा, माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेबांचा हा दौरा आहे बघा. ह्या दौऱ्यामध्ये किती वाजता सभा आहे? 6 वाजता नारायणगाव. कोण आहे इथं? शरद सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश नाही, प्रवेश याचा म्हणायची गरज नाही. कार्यक्रम जाहीर कार्यक्रमात प्रवेश केला ना त्यांनी, तो काय म्हणायची गरज नाही. ते माध्यमांनी दाखवले काय केलं काय नाही केलं. इव्हन प्रिंट मीडियाने प्रशासकीय दौरा आहे. हा, या दौराच आहे. आज पक्षाचे प्रमुख म्हणू शकत नाही की मी त्या कार्यक्रमात आलो नाही. आणि लाईव्ह शिवसेना पक्षाच्या पेजवरती हा कार्यक्रम लाईव्ह आहे आणि ती उपलब्ध आहे आत्ता सुद्धा. नाही कुऱ्हाडे सर, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. मग ते शरदत्ता सोनवणे असो, सुरेश वाणी असो, विजय कुऱ्हाडे असो किंवा कोणी राष्ट्रपती असो, कायदा सगळ्यांना समान आहे. प्रश्न माझा असा आहे की अशी काही उदाहरणं आहेत का आणि त्यांचं सदस्यत्व गेलेलं आहे का? असं काही उदाहरण आहे का? तुम्हाला त्याचे सायटेशन्स आता आम्ही जोडतोय. आता आम्हाला त्याच्यामध्ये अशा केसमध्ये सदस्य रद्द केलेल्या ज्या केसेस आहेत त्या किती शॉर्ट पिरियडमध्ये त्यांचे निर्णय झालेले आहेत. मग त्या राज्यामध्ये का, ह्या राज्यामध्ये का, सगळंच अभ्यास झालेला आहे. कुठल्या आम्ही नाही, आता ते आम्ही मांडू. आता आम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी इथं माध्यमांना आम्हाला मांडायचं नाही, शेवटी तुम्ही नाही मांडलं तर ते कळणारच. हा, कळणारच आहे. पण आम्हाला व्हॅल्यू कमी नाही होणार. व्हॅल्यूचा पार्ट नाही हा क्रॉसचा पार्ट आहे किंवा आपल्या माहिती सबमिशनचा पार्ट आहे. आपण ज्यावेळी फॅक्टवर जाऊ त्यावेळेला कोर्टामध्ये त्या ठिकाणी जे काही विधानसभा अध्यक्ष आपलं म्हणणं कायद्यावर आणि कागदावर आणि याच्यावर घेतील समोर, त्यावेळी ते सगळं रेकॉर्डवर येईल. माझं म्हणणं आहे की त्यांनी जर प्रवेश केला नसेल तर घाबरणे त्यांना काही कारण नाही. केला असेल त्यांच्या घाबरण्याचा पार्ट आपण बाजूला ठेवू. कधी कधी आपण कोर्टामध्ये एखादी केस दाखल करताना अनेक दाखले देतो. हो, की बाबा या कोर्टामध्ये निकाल असा लागला, त्या राज्यामध्ये निकाल असा लागला. मग अशी काही उदाहरणं आहेत का? 100% उदाहरणं आहेत. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट्स आहेत. तीच मी तुम्हाला सांगतोय की ती योग्य वेळी आम्ही कोर्टामध्ये सादर करू. त्याबाबत काही प्रश्न नाही. ही लढाई नाव का सांगत नाही किंवा राज्याचं तरी नाव सांगा. नाही, राज्य आणि त्यात आपण का जायचं नाही. माझ्याकडे आता हातात कागद नाही किंवा ती उदाहरण नाही तर मी ते बोलू नये. मला वाटतं की काही मर्यादा आपल्याला आपण घालून ठेवल्या पाहिजेत. आपण ते कागदावर सगळं सबमिशन. तुम्ही सांगितलं बाबा कर्नाटकमध्ये हो झालं ना. कर्नाटकमध्ये पण आता वरच्या काही राज्यात मी उदाहरण म्हणालो. हां, काही वरच्या राज्यामध्ये पण झालं, गोव्यामध्ये पण झालं. त्याच्यामध्ये असे काही आहेत उदाहरणं भरपूर. त्याचे सायटेशन आपण कलेक्ट करून ठेवलेले आहेत. आपल्याला ती हिअरिंगला सबमिशन करायचं त्याचं. अध्यक्षांनी त्यांना आता वेळ दिलेला होता 15 दिवसांचा. त्यानंतर त्यांना आता पुन्हा वेळ दिलेला आहे. अधिवेशन सेशन चालू होतं त्यामुळे सबमिशन ते करू शकत होते किंवा आताही करतील. त्यांना अधिकार आहे करण्याचा. ते काय प्रकरण अध्यक्ष साहेब जेवढे ऐकतील सुनावणीवरती त्यावेळी ठेवतील. त्याच्यामध्ये आम्हाला पण असं वाटलं की याच्यामध्ये चालढकल होते किंवा काय होते तर आम्हाला मान्य उच्च न्यायालयाकडे जाण्याचा पण अधिकार आहे की हे प्रकरण फ्रेम करा. टाईम बॉन्डिंग याच्यामध्ये द्या आम्हाला की बाबा विदिन 6 मंथ, विदिन 3 मंथ्स हे संपवा म्हणून डायरेक्शन वाटले. आम्ही ते हायकोर्टाकडनं त्या घेऊ. आम्हाला सगळ्या पद्धतीने आपल्याला जो प्रयत्न करता येईल तो आम्ही कायदेशीर याच्यामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमची यांच्याशी कुठलीही वैयक्तिक लढाई नाही. तुम्ही आमदार आहात आणि तुमच्याकडनं ही कायदेशीर चूक झालेली आहे म्हणून हे प्रकरण घडलं आहे. तुम्ही आमदार नसताना चूक झाली नसती तर त्यात कोणी तुम्हाला आलं नसतं. तुम्ही आमचे आमदार आहातच. तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे. तुम्ही माझे पण आमदार आहात. तो काही प्रश्नच नाही. तुम्ही काही माझे शत्रू नाही आहेत. जनतेचे सेवक आहेत. सेवक आहात. तुम्हाला काही मंडळात सदस्य होण्याकरता जेवढी मतं
आवश्यक होती विनिंगसाठी, ती तुम्हाला मिळाली, बहुमतात तुम्ही निवडून आलेला आहात. आता तुम्हाला निरर्थतेसाठी अपवादासाठी तुम्ही जे निकष पाळायला हवे होते ते पाळले नाहीत. हा तुमचा दोष आहे किंवा ते सिद्ध झालं तर त्यात चूक तुमची आहे. सिद्ध होऊ देत ना. आम्ही कुठं म्हणतोय की तुमच्याकडे लगेच आजच त्याची टांगती तलवार आहे आता लगेच, असं काही नाही आहे ना. मॅटर इज सब ज्युडिस चालू राहील मॅटर. ते कदाचित 6 महिन्यात संपेल, कधी 6 वर्षांनी संपेल. त्यांनी राजकीय भांडवल करू नये असं एक्झॅक्टली. आमचं म्हणणंच ते आहे की आम्हाला त्या चौकटीत तुम्ही बघू नका. शेवटी आपण माणसं आहोत. माणसातलं प्रेम आणि मैत्री काही संपण्याचं काही कारण नाही. ही काय कोणी काही ताम्रपट घेऊन आला नाही की मी आयुष्यभर आमदार राहील आणि मी आमकं होईल. ही लढाई, हे वैचारिक संघर्ष आहे, हा कायदेशीर लढाई आहे. त्याला कायद्याने उत्तर देऊया आपण. एकमेकांवर काही शाब्दिक हल्ले करण्यापेक्षा, तुम्ही कोणावरती राजकीय भांडण करायचं म्हणून आणखी तुटून पडण्यापेक्षा, तुमचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं तुमची बोलण्यापेक्षा, तुमची सगळी परिस्थिती ढासळली, आता काही खरं नाही, आपण गेलो, आता आमदार काय राहत नाही, अशा मानसिक तुम्ही जाऊ नका. तुम्ही त्याला कायदेशीर उत्तर द्या तातडीने, लवकरात लवकर, आणि त्यातून बाहेर पडा. आमचं काय म्हणणं नाही. पुन्हा तुम्हाला संधी आली तर तुम्हाला पुन्हा उभे राहा, पुन्हा निवडून या. तुम्ही सांगताय की लोकांना खूप प्रभाव आहे मोठा, तर तो तुमचं चांगलं वाईट लोक निवडतील. आमचं कुठं म्हणणं आहे की तुम्हाला काही तुम्ही राजकीय भूमिका ज्यावेळी घ्याल त्यावेळी आम्ही विरोधामध्ये असतो तर आम्ही विरोधातली भूमिका आमची कायम घेऊ. आज कुठं राजकीय संघर्ष सुरू आहे? आज कुठं निवडणूक आहेत? आज कुठं तुम्ही आमच्यापुढे उभे आहेत का कशासाठी? काही प्रश्न नाही. त्यामुळं तो काही भाग नाही वाणेसाहेब. आता हे जे काही चालू आहे याच्यामध्ये आपला जो कायद्याप्रमाणे जी प्रोसिजर घडेल, जी होईल, ती त्यांनी सगळ्यांना मान्य असेल. ठीक आहे की आम्हाला वाटतं त्याच्यामध्ये स्कोप आहे म्हणून आम्ही रितसर मार्गानं, सनदशीर मार्गानं, कायदेशीर मार्गानं आमचा अर्ज दाखल केला आहे. त्यावरचं प्रोसिडिंग आता सुरू आहे. ती प्रोसेस सगळी होऊ देत. तोपर्यंत त्यांनी राजकीय भाष्य आमच्यावर कुठलंही टीकात्मक करू नये. आणि ते आले फटक त्यांना मी नक्की चहा पाहिजे, असं काही नाही. आमचं काही वेळे भोपळ्याचं नातं नाही काय वाईट वाकडं असं काही. दादांचं मी कधी व्यक्तिगतरित्या माणूस म्हणून आम्ही एकमेकाचे कधी अवहेलना काय करण्याचं कारण नाही. राजकीय भूमिका म्हणून आम्ही टीकाटिप्पणी नक्की करू, तो काय पार्ट नाही. विजयराव, आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये पण त्यांच्या विचाराचं सरकार आहे. आपण मागे पाहिलं म्हणजे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, ज्यांचा मूळ पक्ष त्यांचं चिन्ह पण गेलं. आता इथं असा काही स्कोप शरददादा सोनवणेंना वाचवण्याचा होऊ शकतो का? आणि जर तसा झाला तर तो होऊ नये म्हणून तुम्ही काय कोर्टात गेलात का? यांना कोणी वाचवणं किंवा न वाचवणं याला फक्त विधानसभा अध्यक्षांकडंच हा विषय जातो. कायद्याच्या चौकटीमध्ये यांनी अपक्ष असताना पक्षांतर केलं का? होय निरर्हता, नाही अर्ज फेटाळला, एवढंच उत्तर आहे. येस नो मध्ये. याच्यामध्ये तुमच्या सुनावण्या घेऊन लांबवू शकतात ना. लांबवावं त्याने ना. आमचं म्हणणं काय, लांबवावं त्याने. तुम्ही त्या संदर्भामध्ये की बाबा विधानसभा अध्यक्षांनी त्याच्यातनं पुढच्या तारखा देऊ नये म्हणून हा निर्णय त्यांनी लवकर घ्यावा म्हणून तुम्ही कुठं कोर्टामध्ये ॲडमिट झालात का? नाही, आम्ही हायकोर्टला याच्या बाबतीमध्ये विचार करतोय आता की हायकोर्टकडनं डायरेक्शन घ्यावीत. पण आम्हाला वाटतं की आज स्वतः अध्यक्ष एवढ्या गतीने काम करतायत. 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये 2 नोटीस त्यांनी इश्यू केलेल्या आहेत. आणि आता कालपर्यंत विधान भवनाला सुट्टी होती, आज वर्किंग डे होता. यांना प्रत मिळाल्याचं, नोटीस मिळाल्याचं ॲक्नॉलेजमेंट त्यांच्याकडे पोहोचलं की ते पुढची प्रोसेस करतील. त्यासाठी सेपरेट डिपार्टमेंट काम करतं आहे. आणि अध्यक्षांनी डिले याच्यामध्ये करण्याचा काय प्रयत्न केला, आम्हाला असं वाटलं की चालढकल करतायत. तर त्याला कायदेशीर जो काही उपचार आहे, त्याला जी रिमेडी आहे ती आम्ही आमची करू. आता अनेक वेळा आपण असं पाहतो, एखादी घटना घडली की वकील त्या क्लायंटला सांगतो घाबरण्याचं काही कारण नाही, तशा पळवाटा काढतात की हे कसं खोटं आहे हे ठरवण्याचा वकील मंडळी प्रयत्न करत असतात, शाब्दिक खेळ करून किंवा कायद्याचा आधार घेऊन. तर विजय कोराडे शरददादांचे वकील असते तर हे प्रकरण कसं हाताळलं असतं? नाही, आता मीच दाखल केलेल्या प्रकरणामध्ये पळवाटा सांगून म्हणजे मलाच उत्तर दिल्यासारखं आहे. त्यांनी त्यांची सगळी शक्ती युक्तीपणाला लावावी. स्कोप आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय नाही, मला वाटतं मी पिटिशन जसं फाईल केलं आहे त्याच्यामध्ये काही स्कोप दिसत नाही मला. त्याच्यामध्ये कुठले कायदे सायटेशन नाही की अपक्ष असताना पक्ष बदलला तर तुम्हाला काही अपत्रापासून कोणी वाचवते, असं कुठेही कायदा कुठे आजपर्यंत काही रेकॉर्ड घडलेलं नाही. जे घडलं आहे ते रद्दबाबतच घडलेलं आहे. त्यामुळं याच्यामध्ये स्कोप नाही, फक्त वेळ किती घालवायचा एवढं त्यांच्या हातामध्ये आहे असं मला वाटतं. तर कोण कोणाचा मित्र हे काय ठरून होत नाही, व्यक्तिगत संबंध असतात. अतुल बेनके तुमचे व्यक्तिगत मित्र आहे हे सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर तुम्ही काही दिवस अतुल शेट सोबत होते, नंतर तुम्ही शरद पवारांकडे गेले, नंतर पुन्हा इकडं आले, नंतर तुम्ही पुन्हा शरद पवारांकडे गेले आणि मधल्या काळात अतुल शेटला उमेदवारी मिळावी म्हणून
तुम्ही जे काही प्रयत्न केले त्यावेळेस तुम्हाला शरद पवारांच्या पक्षातनं काढून टाकलं, ही माहिती खरी? नाही, आता थोडी दुरुस्ती करतो माहिती तुमची. मी पहिल्या दिवसापासून पक्ष फुटल्याच्या दिवसापासून पवारसाहेबांसोबतच होतो. राष्ट्रवादी काँग्रेससोबत? नाही, पवारसाहेबांच्या व्यासपीठावर पवारसाहेबांच्या जेवढ्या राज्यभर सभा झाल्या त्या सगळ्या सभांना सुरू होऊन आम्ही दोघंही त्या ठिकाणी अगदी आम्हाला वाटायचं की साहेबांना ही साथ देण्याची वेळ आहे. त्यावेळी आम्ही साहेबांबरोबर होतो. साहेबांचे विचार आम्हाला आजही सेक्युलर जी विचारधारा आहे ती या देशाला, या राज्याला तारक आणि पूरक आहे, या विचारधारेवर आम्ही काम करतो आणि ती आम्हाला पटणारी आहे. पण पक्षाचा एक गट दादांच्या नेतृत्वाखालचा तो ह्या पक्षांना जाऊन मिळाला, जे सत्तेमध्ये जाऊन सामील झाले. आणि नंतर आम्हाला असं वाटत राहिलं की पवारसाहेबांचा करिश्मा या राज्यामध्ये चालणार आहे आणि साहेबांसोबत राहणं आवश्यक आहे. आम्ही साहेबांसोबत होतो. पण ज्या वेळेला खासदारकीच्या निवडणुकीच्या नंतर आमदारकीच्या निवडणुकीच्या दरम्यान त्या ठिकाणी अतुल शेठचा खूप आग्रह होता की आता माझ्यावर वेळ आहे किंवा तुम्ही हे करा. तर त्याच्या आधीच्या काळामध्ये दादांकडे त्यांनी मला नेलं आणि सांगितलं तुम्ही प्रवेश करा. दादांनी पण सांगितलं की तुम्ही इथं राहा, तुम्हाला चांगलं पद राज्य लेवलला आम्ही देतो, तुम्ही चांगलं काम करा. दादांनी पण खूप चांगलं आम्हाला समजावून सांगितलं आणि मला पण प्रयत्न केला, तुला निधी देतो गावाला काही लागलं तर, किंवा आम्ही बाबा जे काही करायची मदत करू, साहेबही आपलेच आहेत वगैरे अनेक गोष्टी झाल्या. पण त्या भावनिक मी थोडी साथ त्याच्यामध्ये मला घातल्यामुळे मी होकार दिला त्या ठिकाणी, ते हो केलं. पण ज्यावेळी मी परतीच्या प्रवासाला आलो त्यावेळी सगळं पक्षात गेलात ना? हां, सांगतो तो जे झालं ते झालं ना, वास्तव आहे. मी तुम्हाला माध्यमांना पण त्यावेळी सांगितलं की मी दादाबरोबर गेलो. एवढे अभ्यासू, प्रेमात पडलो, मला वाटलं मला पवार कुटुंबाविषयी, दादांविषयी आदर आहे, साहेबांविषयी आहे. भूमिका फक्त दादांसोबत घ्यायची का साहेबांबरोबर घ्यायची, या भूमिकेत मी होतो आणि मध्ये अतुल शेठ होते. आणि मग त्यानंतर मी आल्यानंतर मी सांगितलं जनपट साहेबांचं आमचं सगळ्यांशी, साहेबांना पण वाईट वाटलं की तू एक चांगला कार्यकर्ता आहे, तू कशासाठी या गोष्टी करतोय, आपण साहेबांची माणसं आहोत वगैरे. आणि मग मी पुन्हा जनपट साहेबांच्या उपस्थितीमध्ये या अमोलजी कोल्हे साहेबांच्या उपस्थितीमध्ये म्हणा किंवा रिजॉईन पुन्हा यांच्याबरोबर केलं. त्यानंतर मी पवारसाहेबांकडनं अतुल शेठना उमेदवारी मिळावी यासाठी 100% सक्रिय होतो. 100% मला माझी इच्छा होती की अतुल शेठना संधी मिळावी खरं तर, कारण ते दोन्ही गटाचे कोणाला न दुखावता काम करत आहेत, निधी खूप आणला आहे, एक ताकद एक संघ राहिली तर ते आमदार होतील. पण आणि त्यावेळी वातावरण असं होतं की लोकसभेला खूप जागा पवारसाहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या निवडून आल्या होत्या, म्हणून सरकारही त्यांचंच येईल ही खात्री सगळ्यांच्या मनामध्ये होती. पण त्या सगळ्याच्या प्रकारामध्ये खासदार साहेबांनी बाकी सगळे लोक नाराज झाले की तुम्ही आपला कॅन्डिडेट आपल्याला द्यायचा महाविकास आघाडी, तुम्ही वेगळी भूमिका पक्षाच्या विरोधामध्ये घेताय. मग माझ्याकडे मावळचं निरीक्षक पद होतं किंवा सरचिटणीस पद होतं आणि मग मला वरतून पत्र आलं की तुमचं ते पद आम्ही काढून घेत आहोत. पक्षाचं हाकल वगैरे काय नाही. मग मी सांगतो, नाही ऐका, पद काढणं वेगळं आणि पक्षाचं हकालपट्टी करणं वेगळं. पक्ष तुमचं जबाबदारी काढली, सदस्य तुम्ही आहे. हां, पक्षाचा मी आहे ना, पक्षाचं कुठं काय केलं मी. आणि मग मला मुंबईला मी आमचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख आणि खासदार साहेब आमच्या ठिकाणची मिटिंग झाली. तुम्ही शरद पवारांच्या पक्षात असतानाही अतुल बेनकेंना उमेदवारी मिळावी किंवा इकडे जे प्रयत्न करत होते, म्हणजे मराठीमध्ये असं म्हटलं जातं लग्न एकाशी प्रेम दुसऱ्याशी, असं नाही वाटलं? बरोबर आहे तुमचं. पण मला असं वाटत होतं का विनिंग म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट जर कोणाचा असेल तर ते अतुल बेनकेंचं अशी त्यावेळची परिस्थिती पाहून मी तेव्हा ठाम होतो. आणि हे सगळ्याला पक्ष नेतृत्व सुद्धा अनुकूल होतं, ह्याचा मी साक्षीदार आहे. निर्णय चुकला असं म्हणायचं नाही, सगळे अनुकूल होतं. फक्त कोण प्रतिकूल होतं तालुक्याचा पालक म्हणून त्यावेळेला हे पण आम्हाला माहिती आहे. त्यांची शेवटची मिटिंग झाली, त्याच्यामध्ये ते विषय संपला. त्यांनी सांगितलं तो मला इकडे घेता येणार नाही, मी कमिटमेंट केलेली. मग सत्यशील दादांना शेवटच्या क्षणाला उमेदवारी दिली. त्यांचा प्रवेश झाला का नाही हे तो मला माहीत, आमच्या समोर तर काही प्रवेश झाला नाही. कायद्याचे अभ्यासक आहात, नाही प्रवेश चर्चा वास्तव झाली पाहिजे. कुठल्याही पक्षाचं सभासदत्व स्वीकारल्याशिवाय त्या पक्षाकडनं उमेदवारीच मिळत नाही. तुम्ही असं हे बोलताय? मला असं वाटतं की पक्षप्रवेश सोहळा त्यांचा झाला. अहो, माझ्या माहितीप्रमाणे दादांचा पक्षप्रवेश सोहळा झाला नाही. मला माहित नाही, सांगतो ना, आमच्या समोर पक्षप्रवेश सोहळा झाला नाही कोणाच्याही. असेल कोणाचं माहिती तर मला सांगावं. त्यांनी पार्टी कार्यालयामध्ये पार्टीचं तिकीट घेतलं आणि ते आले आणि उमेदवारी मिळाली म्हणून प्रचार सुरू झाला. हरकत नाही, ते काय आपले शत्रू नाहीत. पण जे व्हायचं ते सगळं झालं. पवार गटाची म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाची पक्ष ताकद खूप पक्षामध्ये पार्टी याच्यामध्ये मोठी होती ती, आणि दादांच्या म्हणजे बेनके साहेबांची ताकद ही विभागली आणि त्यामध्ये हे महाराज अपक्ष म्हणून निवडून आले. हरकत नाही, जनमताचा कौल आहे. हे सगळं होताना त्या प्रक्रियेमध्ये मी होतो. पण ज्यावेळी इलेक्शनच्या पूर्ण प्रोसेसमध्ये या सगळ्या दोलायमान स्थितीमध्ये अतुल बेनकेंना ज्या पद्धतीने यांनी नाकारलं त्याचा मी साक्षीदार होतो. आणि मग असं कुठंतरी
राजकारण करून एखाद्याचा अक्ष काटक्ष करण्यापेक्षा तुम्ही वेगळ्या पक्षात असताना दुसऱ्या पक्षाच्या नेत्याविषयी तुम्हाला एवढी आस्था असायचं कारण एवढंच होतं की त्यांनी पवारसाहेबांना दुखावलं नव्हतं, दादांना दुखावलं नव्हतं. विकास कामांसाठी दादांबरोबर ते होते. निधी तालुक्यामध्ये 3200 कोटी त्यांनी आणला होता. त्यांना असं वाटत होतं की दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इच्छा होती. आजही विचारा तुम्ही खालच्या फळीमध्ये, ते सगळे म्हणायचे की शेठ तुम्ही या आमच्या पक्षामध्ये, तिकीट घ्या. फक्त 1-2 वरिष्ठ लोकांचा आग्रह होता की नको आपल्याला ते नकोच, करारा जवाब मिळेल. म्हणजे राज्यातले होते का? नाही, राज्य स्तरावरचेच होते. करारा जवाब मिळेल ह्या नावाखाली त्यांनी आधीच घोषणा केली होती. अमोल कोल्हे त्यांचा विरोध त्यांचा कायमच खूप तगडा होता. त्यामुळे ते जमू शकलं नाही जी राजकीय परिस्थिती आली, कारण ते खासदार होऊन गेले होते. त्यामुळे त्यांना याच्यामध्ये खाली काही दिसत असावं काहीतरी. त्यांचं प्रचाराला जाण्यापूर्वी दादांच्या बंगल्यात ते जाऊन भेटून पुढं आले होते. त्यामुळे तालुक्यात त्यांना पण मेसेज वेगळा गेला होता किंवा त्यांना पक्षात घ्यावं म्हणून त्यांच्यापर्यंत चालू होती, अशी चर्चा त्यावेळी तालुक्यात चालू होती. मग त्यामुळं जाऊ दे, सुरेश भाऊ पण तेवढे सोडून गेले. विधानसभेला शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय चुकला का उमेदवार चुकला? नाही, तात्कालिक परिस्थिती असते ना, निर्णय आणि उमेदवार. आता असं आपण आता भाष्य करण्यात काही अर्थ नाही. पण मला अजूनही असं वाटतं की त्यावेळी पक्षाचे उमेदवार जर अतुल बेनके साहेब असते तर दोन्ही पक्ष दोन्ही ताकद एकत्र होऊन ते निवडून आले असते. बाकी काय शेरकरांना उमेदवारी दिली ही चूक झाली. नाही, ते पक्ष सक्रिय अजून पण नाही ना काहीच. म्हणजे त्यांनी पार्टीसाठी डेडिकेशन आता सुद्धा काही. विधानसभा निवडणूक झालेली आहे, सक्रिय होत साहेब. मला म्हणायचं काय, पार्टी उभी करायची आपल्याला, तुम्हाला आमदार नाही करायचं. त्यांना पक्षात उशिरा घेतलं. ऐका ना, पहिली पार्टी उभी राहिली पाहिजे, मग पार्टीतून लोक आमदार होतील. तुम्ही आमदार झाले तर पार्टी उभी कराल, नाही झाले तर नाही करणार. असं कसं, हे अग्रीमेंट नाही होऊ शकत. उद्या कुठली माणूस पक्षात घेतला आला, जो आमदार व्हायला आला, मग आमदार नाही झाला, पार्टी वाऱ्यावर, असं कसं काय चालेल? पक्षाची काही ती पॉलिसी आहे ना आपल्या. आता हे मी थोडं स्पष्ट बोलणारा माणूस आहे म्हणून बोलतो. मला काही आमदारकडे उभं राहायचं नाही किंवा मला काही प्रॉब्लेम नाही. माझं काही तालुक्यामध्ये एवढं मोठं काही, कोणाच्या मनात कधी काय येईल, कोणाचे स्टार कधी उजळतील सांगता येत नाही. तो भविष्य काळामध्ये विजय विकाजी कुऱ्हाडे तालुक्याचे आमदार होऊ शकतात. तुम्ही काही कमी हुशार नाही. हो, तो विषय नाही वाढायचा आजच्या आपल्या चर्चेचा. ते आमदार वगैरे ह्या स्वप्नात आपण बघत नाही, तो जाऊ द्या. माझं म्हणणं एवढं काय, तालुक्याची पॉलिटिकल जी काही परिस्थिती होती त्याच्यामध्ये देवरामजी लांडे साहेब त्या भागात उभे होते, त्यांना 20,000हून अधिक मतं पण मिळाली. या सगळ्या पॉलिटिकल परिस्थितीवरती त्यावेळेच्या शरदचंद्र पवार पक्षाचा गट, ताकद पक्ष आणि सत्यशील दादा ह्यांचा माहोल प्रचंड चांगला होता. पण शिवसेनेचा फुटलेला उमेदवार जो शिवसेनेचं नाव सांगत होता, त्याला काही शिवसैनिकांनी मदत केली का? किंवा अतुल बेनके साहेबांनी भूमिका वेगळी घेतली आणि त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीसारखं महायुतीच्या सगळ्या लोकांनी एकत्रित ताकद लावली नाही, त्यामुळे त्यांना फटका बसला काय? हा सगळा विश्लेषण आणि संशोधनाचा भाग आहे किंवा त्याच्यावरती आपण चर्चा करण्याचा आता काहीतरी ऑकेजनली आता काही त्याचा काही तसा विषय नाही आहे, ऑकेजन पण नाही आता काही चर्चा. त्यामुळे तो भाग जाऊ द्या. आपली मतं काही असली तर जन्मत शेवटी आपल्यासमोर आलं आणि आदरणीय दादा शरददादा ह्या तालुक्याचे आमदार झाले. कायदा काय आहे, नियम काय असतात हे सत्ताधारी मंडळींच्या लोकांना माहिती असतं, विधानसभा सदस्यांना माहिती असतं किंवा मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्यांना पण माहिती असतं. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना हे माहीत नव्हतं की शरद सोनवणे जर आपल्या पक्षात घेतलं तर त्यांची आमदारकी धोक्यात जाईल. एकनाथ शिंदेंनी शरद सोनवणे यांचा काटा काढला का? बापरे, इतकं मोठं विधान मी नाही करू शकत. शेवटी ते फार मोठे नेते आहेत. मुळात त्यांनी, आपण अनपार्लमेंटली काय बोलतो? हां ठीक आहे, अनपार्लमेंट नाही बोलत, पण त्यांनी यांची हकालपट्टी पण केली होती. महायुतीमध्ये न राहून तुम्ही महायुतीचं काम करत नाही म्हणून हकालपट्टी केली. निलंबनाचं पत्र पण आमच्याकडे. ते म्हणतात मी जुना सहयोगी सदस्य होतो, हे खोटं बोलतात. त्यांची तपशील अपक्ष राहिली म्हणून हकालपट्टी झाली होती. ते एवढे म्हणायचे हकालपट्टी हे काही नसतं, निवडून आल्यावर सगळं जातं. आणि तसं झालं. आदरणीय रामरेपाळे साहेबांनी त्यांना हेलिकॉप्टरमध्ये ते घ्यायला आले, त्यांना ते गेले इथून अपक्ष आमदारांना. शेवटी कसं असतं, विधानसभेमध्ये संख्येला महत्त्व आहे आणि आता संख्या एवढी आहे की हे असले काही नसले काय त्यांनी सरकारला काही फरक पडत नाही आणि संख्येला सरकारच्या पाठिंब्याला काही फरक पडत नाही. त्यामुळं यांनी काही म्हटलं मी सहयोगी सदस्य शिवसेनेचा अमकय तमकय हे अपक्ष आमदाराला म्हणायला सोपं आहे ना. प्रॅक्टिकली प्रवेश झाला आहे, तो डिनाय कसा करणार तुम्ही? तो करा, तो आम्ही बघू कोर्टामध्ये. त्याचे काही एव्हिडन्स असतील, साक्षीदार असतील, ज्यांचे प्रवेश झाले त्यांना आम्ही साक्षीदार म्हणून बोलू त्या ठिकाणी की तुम्ही सांगा बाबा प्रवेश झाला का नाही, याच्यामध्ये काहीतरी घडेल नाही याच्यामध्ये पुढं. राजकीय अनुभवी ते निवडून आले, नंतर राजकीय पक्षामध्ये गेले. तुम्ही मगाशी उत्तर देण्याचं टाळलं, तर तुम्ही शरददादा सोनवणेंचे वकील असते तर याच्यामध्ये वाचवण्याचे काय स्कोप राहिले असते?
नाही बघा, वकील काय करतो, कुठल्याही मॅटरचं मेरिट डेमेरिट चेक करतो. ह्याच्यामध्ये मेरिट आहे का, डेमेरिट आहे काय याचं, आणि मग ती केस घेतो. आता काही लोकांना नाही ते वकील घ्यावं लागलं तर ते काही लोक घेतील, किंवा कदाचित काही असे मुद्दे आणून ते जिंकतील असं त्यांना वाटत असेल तर. पण माझ्या दृष्टीनं प्रायमा फेसी मी जेवढे आता दाखल करताना जे बघतोय त्यावेळी त्याच्यामध्ये कुठली सापट किंवा कुठली फट मला दिसत नाही की बाबा याच्या खाली लपून आपल्याला जाता येईल. याचा निकाल कधी लागेल हा प्रश्न अनुत्तरित आहे, मी तो देऊ शकत नाही उत्तर. पण ह्याच्यामधून पण विधानसभा अध्यक्षांना एवढ्या काळामध्ये हा निकाल घ्यावाच लागेल असं काहीतरी असेल ना. आम्ही असं करू त्याच्यामध्ये, आम्हाला करू नये तरतूद काय नाही तरतूद नाही. ते बघा, ते सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारातली बाब आहे साहेब. त्यांना टाइम बाउंड नाहीये. सुद्धा निर्णय देताना पुस्तक कायद्याचा अभ्यास करून देतात. शेवटी जे कायद्यात आहे त्याच्याप्रमाणे शिक्षा होते. असं कायद्यामध्ये कुठेही नाही इतक्या वर्षात निकाल द्यावा. त्या केसमध्ये गुंता वाढत गेला की वेळ वाढत जातो. इथं गुंता वाढण्यासारखं काहीच नाही. म्हणजे याच्यामध्ये स्कोप आहे. यात गुंता वाढण्यासारखं काहीच नाही ना. आमचं म्हणणं आहे ना, अध्यक्ष ज्या पार्टीकडून आहेत त्यांच्यासोबतच ते नाही, आहे. अध्यक्षांना पार्टी नसते. अध्यक्ष एकदा खुर्ची बसले, अहो साहेब, आमदार निवडून आला तरी त्यालाही पक्ष नसतो. मुख्यमंत्री झाला, मंत्री झाला, त्यालाही पक्ष नसतोच. पण आज जे तुमचं म्हणणं आहे की मंत्री ते बचावात पवित्र यांना आज जे घ्यायचा प्रयत्न मंत्री करतील. त्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची बाजू घेतात, पक्षाची भूमिका स्पष्ट मांडतात. त्याच्यापेक्षा बघू वेगळं ना आपण दाखलं काय? त्यावेळी बघू आता काय होतंय. माझी अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी त्यांचं म्हणणं सादर करावं, त्याची एक कॉपी मला मिळावी काय सादर केलंय, आणि त्याच्यावर मला म्हणणं मांडायला वेळ मिळावा आता, आणि मग आर्ग्युमेंट व्हावं त्याच्यावरती. आता विजयराव, लोकांच्या मनात अशी पण शंका आहे की आता तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, चुकीचं घडलं त्याचा आवाज 100% उठवला पाहिजे. बाबा शरदचंद्र सोनवणे यांची आमदारकी जावी यासाठी तुमचे व्यक्तिगत प्रयत्न असायचं काही कारण नाही. त्यांची तुमची दुश्मनी नाही. पण ते लोकशाही मार्गाने निवडून आलेत, काय करायचं आपल्याला त्यांचं ते बघतील, किंवा राजकीय पक्ष जे पडलेत ते पाहतील, असा विचार नाही आला का? नाही आला असं कारण सांगतोय तुम्हाला. याचं लोकशाही मार्गाने निवडून आले तुम्ही, पण ज्या लोकशाहीच्या मंदिरात जो कायदा तयार झाला तो सर्वांना लागू आहे. मग तुम्ही जर विधानसभा सदस्य निवडून आलेला असाल तर तुमच्याकरता जो कायदा लागू आहे तो तुम्ही फॉलो का नाही करत? तुम्हाला का असं वाटतं की माझ्या विरोधात कोण जाणारच नाही? म्हणजे कायदा बनवणाऱ्या सभागृहात आपण जातो त्यांनी कायदे पहिलं पाहिलं पाहिजे. 100%. अहो, तुम्हाला कायद्याची भीती नाही हे म्हणायचा अधिकार काय? मग कायद्याची जर धाक नसेल तर तुम्ही स्वराज्यावर माजेल. मग इथं कुठली आली लोकशाही, कुठला आला इथं तुमच्या मतदारांचा मताधिकार? तुम्हाला मेजर लोकांनी या ठिकाणी या तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं नव्हतं. या लोकांना पक्ष नको होता, इथं त्यांना अपक्ष हवा होता माणूस. मग त्याने पक्ष जर बदलला तर त्या मतांशी प्रतारणा होते आणि म्हणून ते सदस्य रद्द होतं. म्हणून त्यांनी पक्ष बदल केला, पार्टीमध्ये एंटर केलं. त्यामुळं त्यांना दिलेलं जे लोकांनी मत होतं ते अपक्ष म्हणून दिलेलं मत, त्या मताचा तो अनादर होता. जर त्यांना ह्या पार्टीचं मत द्यायचं असतं तर त्यांनी यांना कशाला निवडलं असतं? म्हणून मेजर लोकांचा, बहुतांश लोकांचा, बहुमताच्या लोकांचा जो मताचा आदर आहे तो हे राखू शकले नाहीत. म्हणून कायदा म्हणतो की यू आर डिस्क्वालिफाईड, यू आर नॉट क्वालिफाईड फॉर द ॲज अ MLA कंटिन्युएशन. तर तुम्ही दावा असं करणार की माझ्या पाठीशी कोणीच नाही, तुम्ही स्वयंभू आहात, कायद्याचे अभ्यासक आहात. माझ्या मागे असं काय संबंध आहे? कोणी राजकीय काय फार मोठी काय राजकीय शक्ती नाही, माझ्या राजकीय शक्तीचा काय संबंध आहे? हे मॅटर जे आहे, तुम्ही ज्या पक्षाचं काम करता ते नेत्यांचं पाठबळ आहे. नाही, मी पक्षाचं काम करतो म्हणजे काय, मी एक साधा पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता. मी त्या कुठल्या कार्यक्षम कार्यकर्ता आहे, हा, पण मी त्या कार्यकर्त्यांना मी माझ्या पक्षाचा, अभ्यासू कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षात तालुका अध्यक्ष असतील, आदरणीय खासदार साहेब असतील, सत्यशील दादा असतील, किंवा आमचे अनंतराव चौगुले साहेब असतील, तुमच्या किंवा नेतृत्वाला काय माहिती आहे? तुम्ही कार्यकर्ता नाही, म्हणून त्यांना असं मी करताय? कधीच ह्या विषय माझा इंडिव्हिज्युअल आहे. माझ्या पार्टीला बदनाम करण्याचा काडीचा संबंध नाही. माझा इंडिव्हिज्युअल पार्ट आहे. म्हणजे मला ते कळल्यावरती मी ते स्वतःहून केलेलं आमदार आहे. शरदत्त सोनवणे असं म्हणाले की याच्यामध्ये माजी आमदार अतुल बेनके यांचा पण आहे. नाही, काहीतरी बोलण्यात मला वाटतं अर्थ नाही. ते असं बोलणं मी 10 वेळा सांगतो की अहो ते आहेत, मी आहे. त्यांना काय करायचं या गोष्टी लक्ष तुमची घालून? मैत्री पण सर्वस्वत आहे ना. मैत्री नको करू का आम्ही? आणि मैत्री काय आहे? सत्यशील दादा माझी मैत्री नाही का? ते काय माझ्याशी काही वैरभावना चर्चा पण वाटतात अशी का? होते ना, मग शरद सोनवणेंची आकस का अशी पण चर्चा होते. म्हणजे त्यांचा आकस का? बेनकेंबद्दल प्रचंड प्रेम. सत्यशील दादा तुमच्याच पक्षाचे आहेत, मग शरदत्त सोनवणेंची तुमची अशी काय व्यक्तिगत काय आहे? नाही, आता मी जेवढी प्रकरणं कोर्टामध्ये लढतो किंवा जेवढे प्रकरणामध्ये मी काही अर्ज दाखल करतो त्या सगळ्यांचे माझं भांडण असतं का?
मध्यंतरी तुम्ही एका इलेक्ट्रॉनिक माध्यमाशी बोलताना असं म्हणाले की होय, आमच्या आळ्याच्या टॉवर लाईनचा प्रश्न अहो तो त्यांनी प्रश्न मार्गी आहे. लावला असे नाही. अनेक प्रश्न आहेत. म्हणजे व्यक्तिगत अशा अनेक प्रश्न आहेत की त्यांनी भूमिकाची ट्विस्ट केली, बदलली. म्हणजे डुप्लिकेट वागतो ना माणूस, तसं घडलेलं आहे. ते काही सांगतात, ते म्हणजे त्यांनी बोलायला लागले की ते काही बोलतात. त्यांना कळत नाही की आपण नेमकं मुद्दा काय होता आणि काय बोलतोय. आमचं म्हणणं काय होतं, मागच्या आमदारांनी आमच्या 3 वेळा बैठक होऊन सगळं माघारी सगळ्या लोकांना पाठवलं, फेर सर्वे करायला लावलं. त्यावेळी ह्यांनी काय सांगितलं, माझा जीव गेला, प्राण गेला तर चालेल, मी ती टाळलं होऊ देणार नाही. लोकांनी सहानुभूती मिळवली, मतं मिळवली, निवडून आली. भूमिका बदलायला पाहिजे का? मग का बदलली? आम्हाला शेवटी सांगावं लागलं, होय साहेब मोबदल्याविषयी आपण चर्चा करूया, पण आम्हाला चर्चा करायला तुम्ही वाव द्या. कलेक्टर साहेबांशी बोललो. मग साहेबांना कळलं की ही लोक चर्चेला तर येत आहेत. आमचं ठरलं होतं की मोबदल्याविषयी चर्चा आपल्याला नाही करायची, पण आता मिटिंग लागलीच आहे ना. म्हणजे मी कलेक्टर साहेबांना त्यावेळी सांगितलं होतं की मला त्या नावाखाली तरी मिटिंग द्या आम्हाला. भले आम्ही रूट कसा करायचा, कुठल्या बाजूनं स्कोप आहे, कसे टॉवर तुमचे शिफ्टिंग होत आहेत, यावर आम्ही आमची मतं मांडतो ना. त्यावेळी आमदार साहेब होते, तुम्ही स्वतः मिटिंगला हजर होतात. तिथं कोणी बोललं का मोबदल्याचं? कोणी बोललं नाही मोबदल्याचं. फक्त कलेक्टर साहेब काय म्हणाले, मागचं सर्वेचं काय झालं, हे अधिकारी म्हणले सर्वे होऊ देत नाहीत. कलेक्टर असं पण म्हणाले की विजयराव, तुम्ही मोबदला हा विषय घेऊन मिटिंग आपण लावली. हो, लावली ना आम्ही ती मिटिंग. सगळ्या शेतकऱ्यांसमोर पोलीस स्टेशनमधनं फोन केला, साहेब उद्या पोलीस बंदोबस्त Meeting नको. लावली मोबदल्यासाठी, नाही चर्चा केली नाही पॉवर नाही शिफ्टिंगसाठी. मी बघा, मी तुम्हाला आज पण सांगतो, कलेक्टर साहेबांना मी मेसेज केला होता, साहेब जी काही चर्चा असेल ती करू, तुमचं मत मोबदल्याचं आहे, आम्ही चर्चा करायला तिथे येतो. आम्हाला मोबदला पाहिजे म्हणून मिटिंग लावा असं म्हणलेलो नाही मी. तुमचं मत आहे मोबदला असेल तर चर्चा करायला या. कलेक्टर साहेबांनी सगळ्यांसमोर सांगितलं ना. हो, ते म्हणाले ना मोबदला असेल तर मिटिंगला या, आपण चर्चा करू. साहेब म्हणलं नक्की येतो, आम्ही चर्चा तर करू, पण मोबदला चर्चा करू असं नाही म्हणलो. आणि आम्ही तुम्ही स्वतः मिटिंगला होते, दाखवून द्या की आम्ही मोबदला चर्चा बरोबर केली. शब्द खेळ करून मिटिंग लावली, लोकांचे कारवाई प्रश्न कारवाई थांबवली जनतेच्या हितासाठी. हा, आणि सोपवलं यांच्या दोघांवरती. आजी आमदार माहिती, तुम्ही काय करायचं ते करा, मिटिंग लागली आता, पण हे ते करू. ते असं पण म्हणाले होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या विषयावर ठाम आहेत की ही लाईन लवकर जाईल. हो, त्यावेळी PMO कडनं म्हणजे पंतप्रधान कार्यालयाकडनं CM ऑफिसला खूप प्रेशर होतं की ही लाईन खूप दिवस रखडलेली आहे. कोण शेतकरी, त्यावेळी आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी सांगितलं विकास कामाची आडवे येतील. त्याचं स्टेटमेंट होतं एक माध्यमावर की ते काही बघू नका, विकास कामाला प्रायोरिटी द्या आणि कामं पुढं न्या. SP-ना सगळ्यांना ऑर्डर होत्या की कोणी आला म्हणजे तर पोलीस बंदोबस्त लावा, बरे वाटलं तर बाहेर राज्यात मिलिटरी काय असेल ते आणा, पोलीस फोर्स आणा, पण ते काम मार्गी लावा. आम्ही म्हणत होतो की रेमेडी याच्यावरती आपण शोधली होती, बाहेरनं आपल्याला चान्स होता, तुम्ही इथनं का सर्वे परत रिपीट करताय. आणि आमच्या लोकांची तीच सगळी मनस्थिती होती. आता होतच नाही. मग ह्यांनी काय केलं, 2-3 वेळा मिटिंग घेतल्या, शेतकऱ्यांना बोलवलं, होतंय, आपण काय करू शकत नाही, नाही बोलायचं आहे, प्रेशर आहे, आमकं आहे, ढमकं आहे, तमकं आहे, असं करून करून त्या कल्पतरू कंपनीबरोबर काय कुठं गुप्त मिटिंग केलं, काय केलं काय नाही केलं ते मी मांडेल नंतर. पण ते सगळं त्यांनी सगळं घडून आणलं. आणि मग अभ्यासक माणूस पुराव्याशिवाय बोलत नाही. म्हणूनच बोललो आता नाही. एक वाक्य वापरलं की योग्य वेळी मी त्या विषयावर बोलेल. मला थोडी काही पेपर येऊ द्या. कोटींची उड्डाणं झाली मधल्या काळात. झाली 100% झाली. तुम्हाला हे सांगतो, आपण जर शिवभक्त असू, शिवनेरीच्या पायथ्यावर जाऊन डोकं टेकून कबूल करू की मी असं केलं किंवा नाही केलं, शिवजन्मभूमीची चाळ आपण ठेवायची असेल ना, तर ऐका, म्हणून सांगतोय मी, मला कागद हातावर येऊ द्या, पुरावा आला की मी ते घेऊन समोर डोकं ठेवून माणूस म्हणलं की मी असं केलं नाही, त्याला थोडी कायद्याची मंजुरी मिळते. नाही नैतिकता, मॉरल आहे ना आपलं, नैतिकता. एखादा माणूस आहे ना, नैतिकतेचा अहो त्यांना आपण विचारू ना, तुम्ही असं काय केलंय, हा पुरावा आहे. ते नाही म्हणण्याचा प्रयत्न करतील, झाकून यासाठी माणूस म्हणतोच, पण आम्हाला माहिती काय झालं, ठीक आहे, ती चर्चा आता नाही. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, टॉवर लाईन जागेवरून गेली, यांनी शब्द फिरवला, हे खोटं बोलले, शेतकऱ्यांना अन्याय झाला. आज शेतकऱ्यांना मोबदल्या बाबतीमध्ये 900-950 रुपयापर्यंत रेट त्यांनी सगळं भांडवून सगळं गेला. पण त्यामध्ये 1000च्या पुढचं आश्वासन होतं, 1500च्या आसपास पर स्क्वेअर मीटर, ते झालं नाही. त्याचे अजून चेक ताब्यात नाहीत, कामं सुरू झालेली आहेत, लोकांची म्हणजे काय म्हणतो तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी परिस्थिती शेतकऱ्यांनी झालेली आहे. माझ्या वॉर्डमधला तो प्रश्न आहे, माझ्या गावातला तो प्रश्न आहे, ते स्वतः मी बाधित आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे ना, तुम्ही पदावर काम करताना तुम्हाला जर त्या कामाला न्याय देता येत नसेल तर तुम्ही खोटी आश्वासनं देऊन ते काम रगडून नेता, हे पण वाईट आहे. जे तुम्हाला होईल ते तुम्ही हो म्हणा, नाही होत तर नाही म्हणा. हा गुण तर राजकारणात असावं की नाही. तुम्ही लोकांना आशेवर ठेवून ज्या दिवशी जी बघा, तुम्ही किती पण झाकून ठेवलं, किती पण खोटं म्हणून रेटून नेलं, एक दिवस ते उघडं होतंच, असं आमचं मत आहे. त्याच्यावर ते काही क्लिअरिफिकेशन देतील, काय म्हणायचं ते म्हणतील. माझ्याविषयी आमच्या शेतकऱ्यांना चुकीचं सांगायचं, माझ्या गावकीतल्या लोकांना वाईट सांगायचं,
मग त्यांना एका बाजूला हे करायचं, तुम्हाला पैसे मिळून देतो सगळ्यांना जास्त, आता जाणारच आहे, नाईलाज आहे आपला, या मानसिकता आणून ठेवणं. संघर्ष करत करत ते 3-4 वर्ष काम थांबवलं. शासनाचा जर निर्णय झाला असेल की इथून आपल्याला न्यायचीच आहे, सरकारला ती काय येणे आवश्यक हवं आहे? ती न्यायची. मी सरकारमधला आमदार आहे, तर मला सरकारकडे जाऊन भांडताना माझे जर मुख्यमंत्री मित्र असतील, हे मी लोकांना ओरडून सांगत असेल, उपमुख्यमंत्री माझे पक्षाचे नेते असतील असं मी सांगत असेल, एक बैठक मंत्रिस्तरावर लावली असती, सर्वेमध्ये आपण जर त्या निर्णय केला असता, सरकारला काही एक अशक्य नव्हतं. शिवाय GMRTच्या रेडियसच्या बाहेर ते सगळं झालं असतं. त्याला जे काही कोटिंग मटेरियल वापरायचं आहे ते हेवी कॉस्टिंग मटेरियल आहे ते वाचलं असतं, टॉवरची संख्या वाचली असती, पैसे शासनाचे वाचले असते, गतीनं काम झालं असतं. हे सगळं होऊ शकत होतं, याचा अभ्यास आम्ही मांडला होता. पण याच्यामध्ये यांनी शासन स्तरावरती 0 प्रयत्न केले. आमच्या लोकांना म्हणायचं काय फोन केला आहे आणि तिकडून निरोप यायचा का फोनच नाही आला. म्हणजे हे समोर लोकांनी पाहिलं आहे आमच्या, ही चिटिंग कशासाठी केली? हा तुमची ही जी विकृती आहे, हे जे तुमचं वाईट वागणं आहे, हे तुम्ही अंडरलाईन नाही करत. आणि मग तुम्ही ह्या गोष्टीत काय करताय, पर्सनल टार्गेट करता बाकीच्यानं आणि तेव्हा बोलता. अरे पण मुद्द्यावर घ्या ना. आत्ता तो विषय संपला, टॉवर लाईन जाणार आहे, आमच्या ती उरावर आता आयुष्यभरासाठी आलेलीच आहे. आमच्या जमिनी तिथं आता पिकणं, तिथं काही डेव्हलपमेंट होणं हे संपलेलं आहे आमचं आता. हा शेतकऱ्यांचा काही जो तसाड असेल, जो काही बदू असेल, ती जे कोणी वाईट करणार त्यांना ते लागणारच आहे. कारण काय आहे, एक तर तुम्ही त्यांना आशे लावायला नव्हतं हवं होतं, तुम्ही एक त्यांची खोटं वागायला नको होतं, तुम्ही सगळं संघर्ष तुम्ही स्वतः कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे, पाहिलेलं आहे. आमचे जीवनभाऊ असतील, गावकरी सगळे लोक असतील, सगळ्या लोकांनी किती संघर्ष केला तुम्ही बघा. काढा तो सगळा एकदा. कोर्टापर्यंत गेले, पैसे खर्च केले, वेळ दवडला, 5 वर्ष संघर्ष केला आणि त्या लोकांना नाईला जास्त हे सगळं करायला भाग पडत आहे. याची भरपाई काय? म्हणून याच्यावर काही लोक स्पष्ट बोलणार नाहीत, बचाव भूमिका घेतील, सावध भूमिका घेतील. पण मला ते स्पष्ट बोललं पाहिजे. मला बघा, मला काही खोटी सहानुभूती मिळून जगायचं नाही किंवा खोटी आश्वासनं देऊन पुढे जायचं नाही. जे आहे ते वास्तव बोलावं, जे आहे ते वास्तव सांगावं, काय परिणाम व्हायचे ते होतील. विजयराव, एक शेवटचा प्रश्न. शरददादा सोनवणे यांची आमदारकी 100% जाईल का, आणि साधारण निकाल कधीपर्यंत लागेल? नाही, आम्हाला अपेक्षा एवढीच आहे, कायदेशीर त्याच्यावर कारवाई व्हावी. जर कोर्टाला ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर चौकटीत बसतायत असं वाटलं तर ते अपात्र करतील. वाटलं तर कोर्टाचा निर्णय येतो. आमचं म्हणणं अपात्र व्हायलाच पाहिजे. आमचं म्हणणं अपात्रता ही बसतेच जी आहे कायद्याची अंमलबजावणी करायची असते. मी कायदे कोर्टाला वाटलं तर कोर्टाचा अधिकारी ना ह्या आम्हाला रेमेडी अपिलाचा वाटलं तर निर्णय होऊ शकतो. आता शेवटी कोर्ट आहे ना, मेरिट वाचतं ना विषय. कोर्टाने मेरिट बघा. 10वी अनुसूची अनुच्छेद क्रमांक 102(2) आणि 191(2) पक्षांतराच्या कारणावरून निर्हर होण्यासंबंधी उपबंध 1 आणि 2 नंबरचा मुद्दा आहे की पक्षांतराच्या कारणावर निर्हर होणे. ह्याच्यामधला 2(2) असं सांगतो, सभागृहाचा निवडून आलेला जो सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाने उभा केलेला उमेदवार या नात्याने नव्हे, म्हणजे अपक्ष, तर अन्यथा असा सदस्य म्हणून निवडून आला असेल, तो अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाला, कोणत्याही राजकीय पक्षात निवडणुकीनंतर सामील झाला तर तो त्या सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास निर्हर होईल. याचं मी इंग्लिशमधलं प्रिंटिंग वाचतो. याच्यामध्ये इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ डिफेक्शन, दॅट इज द 2(2). तो आहे an elected member of a house who has been elected as such otherwise than as a candidate set up by any political party shall be disqualified for being a member of house if he joins any political party after such election. शरददादा सोनवणे याच्यामधून ऐका ना, मुद्दा लक्षात आला. नाही मुद्द्यावर नाही सांगते मी. याच्यामध्ये ते अपक्ष निवडून आले, खरं आहे. ते कुठल्या पक्षाचे उमेदवार नव्हते, खरं आहे. ते आता विधानसभेत निवडणूक लढले, खरं आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी पार्टी जॉईन केली, होय, अपात्रता निश्चित आहे. शरददादा सोनवणे जर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आले असते तर विजय कुऱ्हाडे यांची काय भूमिका राहिली असते? नाही, he is not liable to join any party when he is elected as a member of house. ते पात्रच नाही ना, पात्र नसताना पवार साहेबांच्या पक्षात आले असते तरी कोण केलं असतं ना. मी काय सांगतोय, कोणताही कॅन्डिडेट असं जर निवडणूक लढून आला असतं, मला जी जाणीव झाली असती की नाही हे चुकीचं घडलंय, तर आपण हे करायला पाहिजे ना. आपण भारतीय नागरिक आहोत, आपल्याला तो कायदेशीर अधिकार आहे संविधानाने दिलेला, आपण का करू नये? स्वार्थापोटी करायचं आणि स्वार्थ नाही म्हणून नाही करायचं असं कोणी सांगितलं? जो माणूस हाऊसचा मेंबर झाला आहे त्याला ह्या कायद्याचं जर गोष्टी माहीत नसतील तर
तो लायबल नाही पर्सन त्या पदावर बसण्याच्या, असं मत कायदेशीर आहे. मग ते कायदा ठरवेल आता त्या पदावर बसणाऱ्या माणसाने किती वेळ याच्यामध्ये दौडायचा, किती वेळ घालवायचा, किती वेळ कारणे लावायचा, किंवा याच्यामध्ये काय निर्णय द्यायचा. ह्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि मला वाटतं याच्यामध्ये जे आम्ही पिटिशन केलेलं आहे फाईल, त्याच्यामध्ये काही म्हणजे एवढं काही जोडले ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचे पुरावे सबळ पुरावे पाहता याच्यामध्ये कुठे पळवाटसुद्धा जागा नाही असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळे प्रेक्षक आपल्यासोबत होते कायदेतज्ञ विजयराव कुऱ्हाडे, जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे. विधानसभा निवडणूक जिंकले ते अपक्ष म्हणूनच. नंतर ते एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर गेले, त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा पट्टा घातला, हातामध्ये भगवा झेंडा घेतला. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. आपण नेहमी म्हणतो कोंबडं झाकून ठेवलं म्हणजे पहाट व्हायचं थांबत नाही. आता या संदर्भामध्ये विजयराव कुऱ्हाडे कशा पद्धतीनं फाईट करतात, समोरची मंडळी कशा पद्धतीनं त्याच्यावर काही टोलवाटोलवी करतात, किंवा कायद्याची काही पळवाट आहे का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ही कायदेशीर लढाई चालू असताना शरददादा सोनवणे यांनी हा विषय मार्केटमध्ये आणला. त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये याची चर्चा होऊ लागली. कदाचित शरददादा सोनवणे यांची दुर्दैवाने आमदारकी गेली तर पुढच्या निवडणुकीला याचा काही फायदा होईल का, असा काही प्रयत्न आहे का, किंवा विजयराव कुऱ्हाडे यांच्या ह्या तक्रारी संदर्भात याला काही राजकीय वास आहे का. शरददादा सोनवणे जर शरद पवारांच्या पक्षात आले असते तर विजयरावांची ही भूमिका राहिली असती का, असे अनेक प्रश्न आहेत. पण एक निश्चित आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कायद्याचं उल्लंघन झालं असेल, हे नियमात बसत नसेल तर नियमाने कारवाई होणं असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. परंतु विजयरावांसारखे अनेक मातब्बर वकील मंडळी आहेत, ते याच्यातनं पळवाट काढतील, किंवा ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ही मंडळीसुद्धा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू शकतात. जे काय होईल ते तुमच्या पुढे येईलच. परंतु एक निश्चित आहे, विजयरावांची या संदर्भात नेमकी भूमिका काय होती, त्यांनी प्रकरण नेमकं दाखल काय केलं आहे, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न होता. विजयराव, आपण विघ्नर टाइम्सशी मनमोकळा बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.